नमस्कार, मी संघर्ष आणि तुम्ही पाहत आहात झकास मराठी। राजकारणात एक गोष्ट कायम पाहायला मिळते, जोपर्यंत एखाद्या नेत्याकडे सत्ता आणि पद असतं तोपर्यंत त्या नेत्याच्या भोवती कार्यकर्त्यांची, समर्थकांची आणि भेटीसाठी येणाऱ्या लोकांची गर्दी असते। पण एखादं पद गेलं की त्याच नेत्याला स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नव्याने संघर्ष करावा लागतो। आज आपण अशाच एका नेत्याबद्दल चर्चा करणार आहोत। भंडारा गोंदियाचे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या भाजपमधील राजकीय स्थानाबाबत सध्या अनेक चर्चा सुरू आहेत। काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे की पक्षातील त्यांचे महत्त्व पूर्वीपेक्षा कमी झाले आहे, तर काहींच्या मते हा केवळ राजकारणातील नैसर्गिक बदल आहे आणि सुनील मेंढे अजूनही भाजपमधील महत्त्वाचे चेहरे आहेत। मग नेमकं चित्र काय आहे? चला राजकीय घडामोडींच्या आधारे याचे विश्लेषण करूया। पण आपण जर झकास मराठीला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसाल तर सबस्क्राइब करा। सुनील मेंढे यांनी भंडारा नगर परिषदेच्या अध्यक्षपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। 2019 मध्ये भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवत लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यांनी विजय मिळवत संसदेत प्रवेश केला। 2019 ते 2024 या काळात त्यांनी खासदार म्हणून काम केलं। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्यांचे चांगले संबंध असल्याची चर्चा नेहमीच होत आली आहे। याचे उदाहरण म्हणजे 2024 ची लोकसभा निवडणूक। उमेदवारीबाबत अनेक तर्क सुरू असतानाही शेवटच्या क्षणी भाजपाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि उमेदवारी दिली। मात्र त्यानंतरच्या घडामोडींनी अनेक राजकीय चित्र निर्माण केले। त्यांच्या या राजकीय परिस्थितीमागे नेमकी कोणते कारणे असू शकतात त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। कारण क्रमांक 1, डॉक्टर परिणय फुके यांचा वाढता प्रभाव। भंडारा गोंदिया जिल्ह्यात गेल्या दशकात भाजपमध्ये जर एखाद्या नेत्याचा प्रभाव सातत्याने वाढला असेल तर ते म्हणजे विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके। 2016 मध्ये विधान परिषदेत निवडून आल्यानंतर त्यांनी संघटनात्मक पातळीवर मोठं काम केलं। पालकमंत्री म्हणून काम करताना प्रशासन आणि पक्ष संघटना या दोन्ही ठिकाणी त्यांचा प्रभाव वाढल्याचं राजकीय निरीक्षकांचे मत आहे। जिल्ह्यातील अनेक राजकीय निर्णय, संघटनात्मक बैठका, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि निवडणुकांचे नियोजन या सर्वांमध्ये त्यांची भूमिका अधिक ठळक होत गेली आहे। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की तिकीट वाटपापासून ते महत्त्वाच्या संघटनात्मक निर्णयांपर्यंत अनेक ठिकाणी पूर्वी सुनील मेंढे यांच्याकडे असलेलं राजकीय वजन आता डॉक्टर परिणय फुके यांच्याकडे झुकल्याचे दिसत आहे। यामुळे अनेक कार्यकर्त्यांचे राजकीय केंद्रही बदललं। अर्थात हे पक्षाने अधिकृतपणे कधीही मान्य केलेलं नाही, मात्र जिल्ह्यातील राजकीय चर्चांमध्ये हा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो। राजकारणात एक म्हण नेहमी वापरली जाते, एका म्यानात दोन तलवारी राहूच शकत नाही। भंडारा गोंदियातील भाजपमध्येही काहीसं असंच चित्र तयार झाल्याची चर्चा अनेक राजकीय विश्लेषक करताना दिसतात। कारण क्रमांक 2, लोकसभा पराभवानंतर कमी झालेलं राजकीय वजन। राजकारणात विजय जितका महत्त्वाचा असतो तितकाच पराभवही मोठा परिणाम करून जातो। 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सुनील मेंढे यांचा पराभव केला। पराभवानंतर खासदार पद गेलं आणि त्याचबरोबर दिल्लीपर्यंत असलेली राजकीय पोहोचही कमी झाली। जरी सुनील मेंढे आज जिल्ह्यात सक्रिय दिसत असले, कार्यक्रमांना उपस्थित राहत असले आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात असले तरी त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अनिश्चितता कायम राहिली आहे। झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळू शकते अशी जोरदार चर्चा होती। मात्र पक्षाने पुन्हा दुसऱ्या उमेदवारावर विश्वास दाखवला। त्यामुळे राजकीय विश्लेषकांनी पुन्हा एकदा एक प्रश्न उपस्थित केला, भाजपमध्ये सुनील मेंढे यांचे पूर्वीचे राजकीय वजन कायम आहे का? कारण क्रमांक 3, पराभवानंतरही संघटनेत मोठी जबाबदारी मिळालेली नाही। भाजप हा संघटन प्रधान पक्ष म्हणून ओळखला जातो। या पक्षात अनेक वेळा निवडणूक हरलेले नेतेही संघटनेत महत्त्वाच्या पदावर काम करताना दिसतात। प्रदेश, विभाग, जिल्हा किंवा राष्ट्रीय पातळीवर त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जातात। मात्र लोकसभा पराभवानंतरही सुनील मेंढे यांना अद्याप कोणतीही मोठी संघटनात्मक जबाबदारी मिळालेली दिसत नाही। ही बाबही राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे। काही विश्लेषकांच्या मते जर पक्षाला त्यांच्यावर पूर्वीसारखा विश्वास असता तर त्यांना संघटनेत एखादं महत्त्वाचं पद देण्यात आलं असतं। तर दुसऱ्या बाजूला काहीचं म्हणणं असं आहे की भाजपमध्ये निर्णय योग्य वेळ आल्यावर घेतले जातात आणि त्यामुळे यावरून कोणत्याही अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही। कारण क्रमांक 4, बदलत चाललेलं कार्यकर्त्यांचं गणित।
कोणत्याही नेत्याची खरी ताकद म्हणजे त्याचे कार्यकर्ते. सत्ता, संघटना आणि निर्णय क्षमता ज्या नेत्याकडे असते त्याच्याकडे कार्यकर्त्यांचा ओढा वाढत जातो. गेल्या काही वर्षात भंडारा गोंदिया जिल्ह्यात अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी नवीन राजकीय समीकरण स्वीकारल्याचं दिसून आलं. त्यामुळे सुनील मेंढे यांचं संघटनात्मक नेटवर्क पूर्वी इतकं मजबूत राहिलं आहे का, हा प्रश्नही उपस्थित केला जातो. आता सुनील मेंढे यांच्यासमोर कोणते पर्याय राहणार आहेत हे आपण पाहूया. राजकारणात कोणताही नेता कायमचा संपत नसतो. सुनील मेंढे यांच्यासमोरही काही महत्त्वाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, लोकसभा निवडणूक. जर त्यांनी आतापासून मतदारसंघात पुन्हा सक्रिय दौरे, संघटन बांधणी आणि जनसंपर्क सुरू ठेवला तर 2029 मध्ये भाजपकडून पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते. आजही त्यांची स्वतःची ओळख आणि समर्थक वर्ग आहे. पर्याय क्रमांक 2, परिसीमनानंतर विधानसभा निवडणूक. 2029 पूर्वी देशात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं परिसीमन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर नवीन विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले किंवा राजकीय समीकरण बदलली तर सुनील मेंढे यांच्यासाठी विधानसभा निवडणूक हा देखील एक मजबूत पर्याय ठरू शकतो. तर सुनील मेंढे यांचे भाजपमध्ये खच्चीकरण होत आहे असा ठाम निष्कर्ष आजच्या घडीला काढणं योग्य ठरणार नाही. मात्र काही गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात. या सर्व कारणांमुळे सुनील मेंढे यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. पण राजकारणात परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते. आज जो नेता चर्चेत नसतो तो उद्या पुन्हा पक्षाच्या केंद्रस्थानी येऊ शकतो. आगामी लोकसभा निवडणूक, परिसीमनानंतर विधानसभा निवडणुका या सुनील मेंढे यांचा राजकीय मार्ग निश्चित करतील असे अनेक लोकांचे म्हणणं आहे. यावर तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, जर आपण झकास मराठीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा.